उदयनराजेंना उमेदवारी जाहीर न झाल्यानं मराठा समाज आता एकवटलेला आहे। साताऱ्यातील पोवैया नाक्यावरील शिवतीर्थावर मराठा समाज एकवटलेला आहे। उदयनराजेंनी स्वबळावर लढण्याची मराठा समाजाची एकमुखी मागणी आहे। भाजपने लोकसभेच्या 2 याद्या ज्या जाहीर केल्या, यामध्ये खासदार उदयनराजेंचं अद्यापही नाव जे आहे ते जाहीर न झाल्यामुळे साताऱ्यामध्ये उदयनराजे समर्थक असतील किंवा मराठा समाजाची काही लोक असतील, हे यांचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळत आहे। जो तिकीट वाटप जे भाजपने केलेलं आहे, 2 याद्या त्यांच्या जाहीर झाल्या, त्यात छत्रपतींचं नाव नसल्यामुळे या ठिकाणी पूर्ण नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही आलो आहोत। संपूर्ण राज्यात आमचा जनसंपर्क असल्यामुळे काल 2 दिवस झाले आम्हाला फोन येत आहेत आणि टोकाची नाराजी महाराष्ट्रातून व्यक्त होत आहे। तर आमचं तर या ठिकाणी सरळ महाराजांना एक म्हणणं आहे की राजकारणाला कशाला काय पक्षाची गरज आहे, तुम्ही स्वतःच एक पक्ष आहात, तर सरळ अपक्ष उमेदवारी तुम्ही जाहीर करावी। मराठा संपूर्ण सकल मराठा समाज असू, 18 प्रगट जाती असू, त्या तुमच्या मागे ठामपणे उभा राहून बहुमताने निवडून आणतील आणि त्याची पूर्ण जबाबदारी घेतील असं आम्ही ठामपणे सांगतो। अख्ख्या महाराष्ट्रातल्या समाजानं असा निर्णय घेतलेला आहे की छत्रपतींना पक्षाची गरज नाही। आज आम्ही इथं जाहीर करतो की छत्रपतींची लोकसभेची उमेदवारी आम्ही समाजाने जाहीर केलेली आहे। आता यापुढे ही आमच्या सर्व समाजाची आणि 18 प्रगट जातींची आम्ही जबाबदारी स्वीकारतो की छत्रपतींना इथून प्रचंड बहुमताने निवडून आणायचं। आणि जे आता जे गलिच्छ राजकारण चालू आहे, जे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचा जे प्रयत्न चालू आहे, त्या संदर्भात मी विद्यमान जे कोण राजकारणी आहेत त्यांना एकच सांगू इच्छितो की आपकी बार महाराष्ट्रातून सगळेच हद्दपार आणि फक्त एकच राजे, उदयनराजे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नरावडे, TV9 मराठी।